जय शिवराय भावना, तुम्हाला तर माहिती असेल आपण आलो सुरतला. मग काल बहिणी शाळेत झाली होती, मग आज होतं लग्न. आपल्याला जाणं होतं लग्नाचा पसारा, म्हणजेच की आपल्या बॅगे बुगे घेऊन डायरेक्ट मंगल कार्याची इथं दिल्या कारमध्ये बॅग आणि तीन ठेवून टाइम नाही घालता आपण बसलो डायरेक्ट मंगल कार्याची इथं. मंगल कार्यामध्ये रूम आणि तीन बी होते, मग इथं आपल्या बॅग आणि तीन ठेवून देऊ म्हणलं. सगळा पसारा आपण या रूम मध्ये ठेवून दिला. सर तुम्हाला लग्नाचं हॉल आणि दाखवून देऊ म्हणलं. कसं आहे लग्नाचं हॉल, अजून एवढे पाहुणे राहून तीन बी आले नव्हते. नवरींसाठी काही ठिकाणं नव्हते इथं अजून. आपण पहिले आपल्या पोटाचं ठिकाणं लावून घेऊ म्हणून आलो इथे सर्वात आधी पेट पूजा करण्यासाठी. आणि इथे एवढे भारी भारी डिश होतं काय सांगू. आणि मेन माल तुम्हाला तुमच्या परिवाराला आणि मला आवडणारा गुलाबजामुन. मग आम्ही इथं सर्वजण बसलो डायरेक्ट जेवण करण्यासाठी. मग इथं मस्त पोट भरून जेवण करून घेतलं. आणि नवरीन तीन बी आले होते मग मंडप. आणि आपला हिंदू धर्माचा मान राख नवरींची एंट्री पण इतकी भारी झाली की काय सांगा. आणि ती एंट्री कशी झाली तुम्हीच पाहून घ्या. मग इथं लग्न चालू झालं आणि आपण बी आलो होतो स्टेजवरती. मग इथं मस्त पैकी लग्न लागलं. वर मला तीन बी टाकलं होत्या. आणि जसं लग्न लागलं आणि वरच्यावरून आपण जोधपुरी घालेली होती, म्हणून एवढी खतरनाक गरमी होती म्हणून मी या मोठ्या कूलरच्या समोरच येऊन बसलो. तर भावना, तुम्हाला लग्नाचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. फॉलो आणि लाईक करणं विसरू नका. जय शिवराय. तर जय शिवराय भावना, तुम्हाला तर माहिती असेल आपण आलो सुरतला. मग काल बहिणी शाळेत झाली होती, मग आज होतं लग्न. आपल्याला जाणं होतं लग्नाचा पसारा, म्हणजेच की आपल्या बॅगे बुगे घेऊन डायरेक्ट मंगल कार्याची इथं दिल्या कारमध्ये बॅग आणि तीन ठेवून टाइम नाही घालता आपण बसलो डायरेक्ट मंगल कार्याची इथं. मंगल कार्यामध्ये रूम आणि तीन बी होते, मग इथं आपल्या बॅग आणि तीन ठेवून देऊ म्हणलं. सगळा पसारा आपण या रूम मध्ये ठेवून दिला. सर तुम्हाला लग्नाचं हॉल आणि दाखवून देऊ म्हणलं. कसं आहे लग्नाचं हॉल, अजून एवढे पाहुणे राहून तीन आले नव्हते. नवरींसाठी काही ठिकाणं नव्हते इथं अजून. आपण पहिले आपल्या पोटाचं ठिकाणं लावून घेऊ मग आलो इथे सर्वात आधी पेट पूजा करण्यासाठी. आणि इथे एवढे भारी भारी डिश होतं काय सांगू. आणि मेन माल तुम्हाला तुमच्या परिवाराला आणि मला आवडणारा गुलाबजामुन. मग आम्ही इथं सर्वजण बसलो डायरेक्ट जेवण करण्यासाठी. मग इथं मस्त पोट भरून जेवण करून घेतलं. आणि नवरीन तीन बी आले होते मग मंडप. आणि आपला हिंदू धर्माचा मान राख नवरींची एंट्री पण इतकी भारी झाली की काय सांगा. आणि ती एंट्री कशी झाली तुम्हीच पाहून घ्या. मग इथं लग्न चालू झालं आणि आपण बी आलो होतो स्टेजवरती. मग इथं मस्त पैकी लग्न लागलं. वर मला तीन बी टाकल्या होत्या. आणि जसं लग्न लागलं आणि वरच्यावरून आपण जोधपुरी घालेली होती, म्हणून एवढी खतरनाक गरमी होती म्हणून मी या मोठ्या कूलरच्या समोरच येऊन बसलो. तर भावना, तुम्हाला लग्नाचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. फॉलो आणि लाईक करणं विसरू नका. जय शिवराय.